नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत भाकरी कशी बनवायची. चला तर मी तुम्हाला दाखवते की भाकरी कशी बनवतात. ही भाकरी बनवते मी ज्वारीची भाकरी बनवते. याच्यासाठी जास्त आपल्याला सामान लागत नाही. फक्त आपल्याला लागतं ज्वारीचं पीठ आणि पाणी. तुम्ही बघू शकता. आधी पीठ चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपण ते ॲड करून घ्यायचं पाणी. हे पीठ मळताना जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त सैलही मळायचं नाही. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हे पीठ मळते. जसं जसं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये लागेल तसं तसं आपण हळूहळू त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. एकदम पाणी टाकलं तर ते पातळ होऊन जाईल, म्हणून थोडं थोडं पाणी करून त्याच्यामध्ये टाकायचं. अशा प्रकारे सैल हाताने हे मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता सगळीकडचं पीठ एकत्र करून हे तुम्ही मळून घ्यायचं. अशा प्रकारे जसं लागेल पाणी तसं तुम्ही मळू शकता. ज्वारीची भाकरी एकदम पौष्टिक असते. ही भाकरी आपण कशासोबतही खाऊ शकतो. जर तुम्हाला चटणीसोबत हवी असेल, भाजीसोबत, भाकरीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ही कणिक मळून घेतली आहे. जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. आणि आता आपण लागणार एवढंच गोळा घ्यायचा. अंदाजे माप आपल्या हातात जेवढं बसेल पीठ तेवढं आपण घेऊ शकतो. त्याची आपण एक भाकरी आरामात बनवू शकतो. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हे मळून घेते. आणि हे पीठ मळताना ना शक्यतो आपल्या मनगटाचा जो खालचा भाग असतो तो यूज करायचा. तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते. हा भाग यूज करायचा आणि असं हळूहळू मळायचं. थोडासा दाब द्यायचा याच्यावरती. हे मळण्याचं कारण हे आहे की याच्यामुळे आपली भाकरी चिरत नाही. काही वेळेस काय होतं आपण व्यवस्थित मळत नाही आणि आपली काठ चिरतात. तर हे जर आपण असं मळलं ना पीठ तर आपले काठ चिरणार नाहीत. आणि मग हा असं हातावरती घ्यायचं, थोडं थोडं गोल गोल करायचं आणि ताटात आधी पीठ टाकून घ्यायचं भाकरी थापायच्या आधी. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की मी कसं पीठ टाकते आहे. आणि हे पीठ सगळीकडे पसरवायचं जेणेकरून आपली भाकरी खाली ताटाला चिटकणार नाही. आणि थोडीशी आता हाताला पीठ लावायचं आणि ही भाकरी अशी हातावर थोडीशी थापायची अशा प्रकारे. आणि आता हळूहळू एकदम हळूहळू तुम्ही थापू शकता. तुम्ही बघू शकता मी कशी थापते आहे. याचे काठ जास्त जाडही नाही झाले पाहिजे आणि जास्त पातळही नाही झाली पाहिजे. भाकरी सगळ्या बाजूनी सेम झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही भाकरी आरामात थापायची आहे. याचे काठही चिरणार नाहीत आणि एकदम छान टम्म फुगेल. तुम्ही बघू शकता सगळ्या साईडनी व्यवस्थित थापायची भाकरी. आणि मध्ये आधी जर तुमच्या हाताला जर हे चिटकत असेल तर तुम्ही साईडचं जे पीठ आहे ते तुमच्या हाताला लावून तुम्ही याला व्यवस्थित असं थापू शकता. काही जण ज्वारीच्या भाकरीमध्ये मीठही टाकतात, पण मी मीठ ज्वारीच्या भाकरीत शक्यतो टाकत नाही. बाजरीची भाकरी जर करायची असेल तर आपण शक्यतो मीठ टाकतोच, कारण त्याच्याने थोडीशी खमंग होते. पण ज्वारीच्या भाकरीमध्ये मीठ टाकायची गरज नाही लागत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि आता हे काय करायचं आपल्याला तव्यावरती टाकायची आहे. तर तवा आधी पूर्ण गरम करून घ्यायचा. बघू शकता. आणि भाकरी टाकताना तवा कमी करायचा, म्हणजे गॅस कमी करायचा आणि मग भाकरी टाकायची. आणि आता पाणी लावायचं भाकरीला पूर्ण वरच्या साईडनी अशा प्रकारे. हे पूर्ण पाणी लावायचं आणि एक 20 सेकंद तुम्ही वेट करायचा. ते पचते मग भाकरी. थोडंसं पाणी बघा कलर चेंज झाला त्याचा. आणि मग आता काय करायचं भाकरी पलटायची अशी. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने. आणि भाकरी काय होतं माहिती आहे का, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. बघू शकता तुम्ही आता मी कसं बनवली आहे ते. करपणार नाही याची काळजी घ्यायची. मध्ये आधी चेक करायचं की आपली भाकरी खालून पचली आहे का, ते पचली आहे का म्हणजे भाजली आहे का ते चेक करायचं. हे बघा अशा प्रकारे खूप छान प्रकारे भाकरी होते आणि एकदम टम्म फुगते. याच्यासाठी बाकीची काही आवश्यकता नाही आहे. काही जण गरम पाणी टाकतात, काही जण मीठ टाकतात. तर आपल्याला एवढं करायची गरज नाही लागत. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे बघतोय. तुम्ही बघू शकता पूर्ण साईडने आता ही भाकरी फुगणार आहे. याच्यासाठी बाकीचं कुठल्या सामानाची गरज नाही लागत. हे बघू शकता तुम्ही आता. अशा प्रकारे आपण भाकरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो. भाकरीसोबत तुम्हाला काय काय खायला आवडतं मला नक्की सांगा तुम्ही. शक्यतो भाकरीसोबत कांद्याची पात खूप छान लागते, मेथीची भाजी खूप छान लागते. तुम्ही कधी ट्राय केली आहे का मेथीची भाजी, कांद्याची पात, शेंगदाण्याची चटणी? चिकनसोबतसुद्धा भाकरी खूप छान लागते. ठेचा, पिठलं याच्यासोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता. आणि भाकरी काय फक्त 5 मिनिटाचं काम आहे, जास्त वेळ लागत नाही भाकरी बनवायला. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे ही भाकरी बनवते आहे. झाली आता आपली ही भाकरी.
तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी मी पूर्ण छानपणे भाजून घेतली आहे. एकदम छान बघा, आपले काठ पण चिरलेले नाही आहेत, एकदम व्यवस्थित झाली आहे भाकरी. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण ही भाकरी बनवू शकतो. अशाच प्रकारे मी आणखीन तुम्हाला 2 भाकऱ्या बनवून दाखवते. हे बघा, अशी भाकरी टाकायची तव्यावरती, पाणी लावून घ्यायचं. जास्त गरम असेल तर तुम्ही कपड्याने जरी पाणी लावलं तरी होतं. बघू शकता तुम्ही. एकदम छान फुगते भाकरी. गॅस पाणी लावताना कमी करायचा आणि पाणी लावल्यानंतर गॅस वाढवायचा, जेणेकरून आपल्याला भाजत नाही. बघा, हे अशा प्रकारे करू शकतो आपण भाकरी. एकदम सोपी पद्धत आहे भाकरी बनवायची. असंच मी आणखीन भाकरी बनवून घेते. तुम्हाला भाकरीसोबत आणखीन दुसरे कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या चॅनलवरती काय बघायला आवडेल. भाकरीसोबत तुम्हाला नेक्स्ट टाईम मी काय बनवून दाखवू, मेथीची भाजी आवडेल की कांद्याची पात आवडेल की शेंगदाण्याची चटणी, मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा आणखीन दुसरे पर्टिक्युलर कुठली जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. एकदम सोप्या पद्धतीने आपण करतोय. बघू शकता ही पण भाकरी एकदम छान फुगलेली आहे अशी. आणि जर साईडने हवा जात असेल ना तर त्या ठिकाणी दाबायचं, जेणेकरून काय होतं, तिथून हवा बाहेर येणार नाही आणि आपली भाकरी पूर्णपणे अशा प्रकारे फुगेल. एकदम टम्म फुगली आहे बघा. अजिबात डाग वगैरे काय नाही आहेत भाकरीवरती. काठ त्याचे एकदम व्यवस्थित आलेत, अजिबात चिरलेले नाही आहेत. व्यवस्थित पीठ मळलं ना की आपली भाकरी कधीच आपली भाकरी ही होणार नाही, चपटी होणार नाही, एकदम व्यवस्थित फुगून जाईल. एकदम छान अशा प्रकारे झाली आपली भाकरी, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे मी आणखीन एक भाकरी बनवली आहे. माझा फर्स्ट ट्राय आहे. मी याच्या आधी कधी कुकिंगचे व्हिडिओ बनवलेले नाही आहेत. तर तुम्ही मला सांगा की माझे कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. मी कुकिंगचे व्हिडिओ बनवू की मी ब्लॉग बनवू की मी डेली रुटीन माझं सांगू की कॉमेडीचे व्हिडिओ बनवू, ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा आणखीन तुम्हाला कुठल्या दुसऱ्या रेसिपी जर हव्या असतील तर त्या पण मला सांगा, मी तुम्हाला दाखवते की कशा बनवायच्या. त्या एकदम सोपी पद्धत आहे आपली. अशा प्रकारे ही भाकरी बनवलेली आहे मी. ही भाकरी बघा एकदम गोल झाली आहे आणि एकदम छान होतात ह्या भाकरी. अख्खा दिवस जरी तुम्ही याला असंच ठेवलं ना तरी ते कडक नाही होणार, कारण ती एकदम पूर्ण फुगलेली भाकरी आहे. भाकरी करताना जास्त जाड करायची नाही, जाड केली ना तर ते खाताना पिटाळ लागतं असं. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चेक करायचं मध्ये आधी की भाकरी आपली कुठे लागणार तर नाही ना. तुम्ही बघू शकता एकदम छान झाली आहे. आणि जर कच्ची असेल ना भाकरी तर त्या साईडने अजून 2 मिनटं ठेवायचं आणि मग नंतर आपण भाकरी पलटायची. अशाच प्रकारे आपण नवीन नवीन रेसिपी बघूयात. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या चॅनलवरती काय काय बघायला आवडेल. मी नक्की तुमच्यासाठी वेगवेगळा प्रयत्न करेन आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल. तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण भाकऱ्या झालेल्या आहेत आणि ही भाकरी आपली पूर्णपणे फुगलेली आहे. ज्या साईडने आपली हवा जाते त्या साईडने ती भाकरी दाबायची, जिथून हवा जाते तिथून, जेणेकरून काय होतं, भाकरी बाकीच्या साईडने सुद्धा फुगते. तर तुम्ही बघू शकता कशी या भाकरीतून हवा गेली ते. अशा प्रकारे आपण भाकरी बनवू शकतो. आणि भाकरी खायला एवढं जास्त काही करायची गरज नाही लागत. एक भाकरी टाकली, शेंगदाण्याची चटणी असली तरी आपलं काम होऊन जातं. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी सगळ्या भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा भाकरीची रेसिपी कशी वाटली ती. थँक्यू फॉर वॉचिंग.